नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत होळी स्पेशल रेसिपी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे आपण अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि केसर टाकणार आहोत. दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि आपल्याला हे चांगलं आटवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये कस्टर्ड पावडर टाकणार आहोत. तर इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि यामध्ये आपण थोडंसं दूध मिक्स करूयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण जे उकळायला दूध ठेवलेलं आहे त्यामध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तरी आपण हे या दुधामध्ये मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे हलवूयात. तर तुम्ही बघू शकता दूध चांगलं आटलं गेलेलं आहे. एकदम परफेक्ट असं दूध आपलं आटलेलं आहे आणि चांगला कलर पण आलेला आहे. तर आता आपण यामध्ये साखर आणि इलायची पावडर टाकणार आहोत. तुम्ही हे सुरुवातीला पण टाकू शकता, काही फरक पडत नाही. तर साखर आपल्याला गोड आवडतं त्याप्रमाणे आपण टाकणार आहोत. थोडीशी कमीच टाकते आणि इलायची पावडर टाकलेली आहे. आता आपण हे परत चांगलं 2-3 मिनिटं मिक्स करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपलं हे दूध छान आटवून झालेलं आहे. आता आपण इकडे ब्रेड घेतलेले आहेत. इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही व्हाईट ब्रेड घेतले तरी चालेल. आता हे आपण 2 भागात कट करून घेऊयात अशा प्रकारे. आणि हे मी आता तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे. पॅनमध्ये आपण तूप टाकूया. आता आपण हे एकदम ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. आलटून पलटून आपण हे छान असे फ्राय करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ब्रेड आपले छान ब्राऊन फ्राय झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊयात. अशाच प्रकारे मी बाकीचे पण ब्रेड फ्राय करून घेते. तुम्ही बघू शकता कलर किती छान असा दिसत आहे, एकदम गोल्डन ब्राऊन असा. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि हे जे दूध आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता आपण हे जे दूध आहे ते या तुपामध्ये फ्राय केलेल्या ब्रेडवरती असं टाकून घेणार आहोत. आणि तुम्ही हे टाकून असं फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा असं लगेच पण खाऊ शकता. कसंही खाल्लं तर खूपच टेस्टी लागतं ते. तुम्ही बघू शकता दिसायला पण तेवढंच आकर्षक दिसत आहे आणि खायला पण तेवढंच टेस्टी. तर आपली अशी ही मस्त होळी स्पेशल शाही तुकडा रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.